तर हा आहे चौक आणि इथं बघा पाणी आणि हा खड्डा आणि कचरा 15 दिवस झाले आहे तसं अवस्था आहे. आता मी जे सुरुवातीपासून व्हिडिओ टाकले होते त्याचं मी तुम्हाला अजून एकदा अवस्था काय दाखवणार आहे. हा दुसरा स्पॉट तुम्ही फक्त आता बघत राहा घाण. तर हे ब्रह्मचैतन्याच्या पुढे गटर बघा आणि रस्ता बघा, हे बघा हालत. आणि दुकानदारा पुढं कचऱ्याचा डब्बा पण दिसत नाही दुकानापुढं. आता अजून पुढे बघा स्पॉट बघा, हे बघा कचरा, हे बघा लोक तिथंच ते काही चालू केले नाश्ता पाणी, हे बघा रस्ता. अजून हे बघा कचरा, आत्ता गाडी दिसत आहे, हे बघा कचरा आहे तसंच आहे. महानगरपालिका काय छाक मारते काय, कचरा पडतो तसं दररोजच्या दररोज. यांना फक्त डस्टबिन ठेवता येईना, कचऱ्याचं नियोजन लावता येईना, कचरा आहे. आत्ता गाडी दिसायली फक्त. अजून मी तुम्हाला स्पॉट दाखवतो, हे बघा किती चिखल झालं आहे आणि लोकच तिथून फुटपाथवर चालत आहेत. ही अवस्था आहे भारताची आणि आपल्या पुण्याची. तर हे इंगळेनगरमध्ये वर देवसाई सोसायटी लेन आहे आणि हे बघा हे ड्रेनेज सिस्टम टेक्नॉलॉजी बघा पुणे महानगरपालिकेची. रस्ता बघा आणि इथं पाणी थांबतं पाऊस पडल्यानंतर. बघा कचरा आणि हे इंगळेनगरची कामं. हे आहे सुधारणा महानगरपालिकेची. यांना काही काळी शून्य अक्कल नाही आहे. आता ही शेवटची वॉर्निंग आहे. मी जे स्पॉट दाखवले व्हिडिओमध्ये, हा जर दररोज इथं कचरा पडत राहिला तर आता मी महानगरपालिकेमध्ये भेट देणार आहे. आता काही चर्चा होईल ते महानगरपालिकेतच. चला.